मैं सैयद सैफ टाइम विटनेस में आप सभी का बहुत बहुत स्वागत करता हूं। कुछ दिन पहले आपने सोशल मीडिया पे एक वीडियो देखा होगा जिसमें लासूर के पास एक मंडी है। उस मंडी में एक किसान अपनी ही लाई वाली प्याज के ऊपर जो है जीप चलाते हुए दिखाई दे रहा है। वो अपने गुस्से का इजहार कर रहा था। वो बोल रहा था कि मेरे प्याज को जो है जितना मैंने उसकी लागत में पैसे लगाए उतना भाव नहीं आ रहा है। उस कारण उसने जो है उस अपनी जो फसल है प्याज के ऊपर गाड़ी चलवा दी थी। तो उसके पीछे की हकीकत क्या है, बाजार में प्याज की जो हालात है इस वक्त, जो रेट्स आ रहा है, उसकी क्या एक्चुअल स्थिति है, वो जानने के लिए हम लोग आज एक जगह पे आए हैं। मेरे पीछे आप लोग देख सकते हैं कि एक छोटा सा प्याज का जो है गोडाउन है, यही बाजू में खेत है और हम लोग यहाँ के किसान से बात करेंगे जिन्होंने प्याज की फसल ली थी। दादा मला एक सांगा, आपलं नाव काय? रघुनाथ महाजू देसाई। तिकडे बघा, रघुनाथराव रघुनाथ महाजू देसाई। अच्छा, मला एक सांगा की किती एकरवर आपण कांदा घेतला? 1 एकरवर। 1 एकरवर घेतला होता आणि किती खर्च आला होता अंदाजे आपल्याला याचा? खर्च याला बियाणं लागलं 9,000 रुपयाचं। हा हा. आणि लागवडीचा खर्च असतो याला 12,000 रुपये एकर। ट्रॅक्टरची मेहनत असती 5,000 रुपये एकर। राशन खत लागतं त्याला 10,000 रुपयाचं। सगळा टोटली खर्च असतो त्याचा 70,000 रुपये। 70,000 रुपये? हो। आणि आता हमी भाव काय भेटतो याला? भावच नाही त्याला, 100 रुपयापासून 500 रुपयापर्यंत विकताय कांदे। तुमचं काय एक्सपेक्टेशन किती मिळायला पाहिजे कांदा? कमीत कमी 2,000 रुपये 2,200 रुपये भाव पाहिजे त्याला। अच्छा, आणि जेव्हा तुम्ही हे घेतलं तेव्हा कोणत्या प्रकारचं कर्ज वगैरे घेतला होता का तुम्ही? कर्ज म्हणजे दुकानदाराकडून उधार आणलेलं आहे सगळे, बियाणे, औषध, खत उधार घेतले? हो, ट्रॅक्टरवाल्याची उधारी आहे। हे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन साठी परवडतं का? आता इकडनं कांदे आता हमी भाव नाहीये, बाजारात कसं नेणार तुम्ही याला भाव? आता सध्या म्हणजे परवडत नाहीच, पण मग आता थोडी शॉर्टिंग करून पाठीमाग स्टॉक करू राहिलो आम्ही। काही जर वाढले 1,000-1,500 रुपये तरी कमीत कमी भाव जर झाले तर कमीत कमी खर्च तरी निघेल। सरकारकडून काय अपेक्षा? 2,000-2,200 रुपये भाव पाहिजे त्याला कमीत कमी। 2,000 ते 2,200 रुपये भाव पाहिजे। अजून बरं पाण्याचं याचं कसं आहे? अजून बाकी पिकांचं कसं आहे? बाकी काय कोणत्याच पिकाला भाव नाही आता सध्या, भाजीपाल्याला भाव नाही, कोणत्याच पिकाला भाव नाही शेतकऱ्यांना। हवालदिल झालेले शेतकरी पूर्ण। 20 रुपये किलो है भाजीपाला सगळा। 20 रुपए किलो। तो जैसे कि आप लोग देख रहे हैं कि इन किसान भाई ने बताया है कि जितनी लागत उन्होंने जो पैसे लगाए थे वो भी उन्हें वसूल नहीं हो पा रहे हैं। मेरे साथ कुछ महिलाएं भी यहाँ पे मौजूद हैं। महाराष्ट्र में लाड़की बहन योजना एक बहुत जोरों शोरों से चल रही है, तो लाड़की बहन की क्या प्रॉब्लम है हम लोग जान लेते हैं इस समय। ताई, मला एक सांगा की आता जे कांद्याचं जो आहे आपण लावलेला आहे, काय नुकसान झालेलं आहे आपल्याला? कांद्याचं नुकसान आहे, पावसानं नुकसान झाली, कांदे पंक्चर झाले, पाणी गळू राहिलं त्याच्यातून, त्याच्यानं भाव देईना बेफरी बी। किती एकरवर लावले ते? 1 एकर कांदे लावले। 1 एकर कांदे लावले? एक कांदे लावले तर त्याचं ते एक तर सडू राहिले आणि पहिले आवळ हे आलं, पाऊस आला तर त्याच्यात पाणी गेलं आणि मग आता हे नुसतं पलट्या आणू त्याच्यातच चालू आहे। आता भाव वाढन, मग भाव वाढन, कायचा भाव वाढू राहिला? कर्ज घेतलं होतं याच्यासाठी? म्हणजे बी बियाणारच सगळं उधार गेले दुसऱ्याच्या नावावर गेले। अच्छा, दुसऱ्याच्या नावावर गेले, त्याला चालू आहे आता टक्का चालू? हा, टक्क्यानंच राहतो त्याची वसुली। आता हेच कांद्याच्याच भरोश्यावर परतफेड कशी करणार आता? बाजार भाव? मग बाजार भाव नसला तर त्याला इलाजच नाही। मग आता ते असंच मोलमजुरीवरच आहे। मग गहू झाला तो सगळा पाण्यानं वाहून गेला, समजा वल्ला झाला, त्याला भाव नाही। 2,000 कुठं भाव नाही त्या गव्हाला। आणि हा जो कांदा आहे याला ट्रान्सपोर्टेशन साठी ट्रॅक्टरचा खर्च आहे, ट्रॅक्टरचा महिला बसलेल्या त्यांना सुद्धा द्यावं लागेल। त्याला 300 रुपये रोज आहे। 300 रुपये रोज? 300 रुपये रोज आहे। अजून त्याला आणायचं गाडीवर, मोटरसायकलवर आणायचं, जारचं पाणी त्यांना प्यायला। किती भाव भेटायला पाहिजे तुमच्या? आम्हाला निदान 2,200-2,500 लोक सुद्धा भाव भेटायला पाहिजे। 2,500 लोक भेटला तर निदान 2-1,000 रुपये मागं राहते, 400-500 रुपये मजुराची जाते। सरकार ज्या प्रकारे महिलांना जे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशांची मदत करते,
हम्म. तर शेतकऱ्यांच्या बायांना काय द्यायला पाहिजे? शेतकऱ्यांच्या बायाला पुढे लाडक्या बहिणी कोणाला देतात कोणाला नाही देत सरकार. कोणाला? हा? किती का लोकांना नाही आले, झाले वगळले नाव, मतदान करूच तर केले त्यानं. तुमचं होतं का? मला आले 2-3 महिने, बाकीचे आले नाही. आता पैसे नाही. KYC केली का तुम्ही? केवायसी केली, बंद झाली म्हणते तुमचे. बंद झाली. हा, मग आता कसं? मग आता कायच काय पैसे जाणे सर, इकडून कागद काढा, तिकडे भरा 10 रुपये, इकडे भरा 10 रुपये, तेच चालू आहे. आशा कशी राहते? आशा वाईटच राहते ना. आशा वाइट ही रहती, यानी उनका कहना है कि उम्मीद जो है वो एक तरीके से उम्मीद पे ही थे, लेकिन उनको लाड़की बहन के भी पैसे नहीं मिल रहे, इसलिए वो काफ़ी परेशान है। और जैसे कि आप लोग देख सकते हैं कि आमतौर पे प्याज काटता है तो जो काटता है वो रोता है, लेकिन आज जो लोगों ने प्याज की बुआई की है, प्याज की फसल लगाई है, आज उनके आंखों में आंसू दे रहा है ये प्याज, क्योंकि उसको भाव नहीं मिल रहा है। आने वाला वक्त ही बताएगा कि इन किसानों को जो प्याज की उन्होंने बुआई की है उसका रेट कहाँ तक मिल पाता है। ऐसी न्यूज़, ऐसी स्टोरी जानने के लिए देखिए टाइम विटनेस। मैं सैयद सैफ।